नमस्कार, DNU24 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही आपल्यासमोर आणणार आहे एक खास मुलाखतमध्ये दक्षिण पश्चिम विधानसभामध्ये उषाताई चौधरी, राष्ट्रवादी शरदचंद्र गट पवार, वर्धा जिल्हा निरीक्षक आणि सरचिटणीस आहे, नागपूर शहर उपाध्यक्ष आहे। मुद्द्याचं असे की येणाऱ्या विधानसभामध्ये यावेळेस खूप मोठा असा लढा होणार आहे, ज्यांना दक्षिण पश्चिममधून राष्ट्रवादी गट उषाताई चौधरी हे लढा देणार आहे आणि ते पण दक्षिण पश्चिम विधानसभा उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात। तर या आपण भेटूया उषाताई चौधरी यांच्यासोबत आणि जाणून घेऊया यावेळेस विधानसभेच्या काही घडामोडी। ताई नमस्कार। नमस्कार ताई, यावेळेस तुम्ही खूपच मोठा लढा असा तुम्ही देणार आहात आणि ते पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला का यावेळेस कसा लढा राहणार आहे? यावेळी पक्षाने मला तिकीट देऊ शकतात, माझा विचार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पार्टीतर्फे। आणि दक्षिण पश्चिमचा विचार केला तर हे देवेंद्र फडणवीस जे आपल्याला दिसतात आहे ते सतत शासनामध्ये बिझी असतात आणि त्यांच्या विधानसभा क्षेत्रावर लक्ष नाही आहे, नागरिकांना उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळे त्यांना नागरिकांना मला असं वाटतं की सतत त्यांच्यामध्ये राहणारी व्यक्ती हवी आणि माझं फक्त समाजकारण राजकारण एवढंच असतं, त्याच्यामुळे मी त्यांना उपलब्ध असू शकते आणि त्यांचे कामं पण मी चांगले आणि करू शकते। यापूर्वी माझे चांगले कामं सुरू आहेत। ताई, आपण जर मुंबईमध्ये पाहिलं तर इथले काही जनता तिथे मुंबईमध्ये त्यांच्या भेटीला जातात, पण त्यांना काही गोरगरिबांना वगळण्यात येतं असं आम्ही तिथे पाहिलेलं आहे। काय सांगाल, काय वाटतं आपल्याला का जनतेला अशा प्रकारे वगळणं चांगलं आहे? हे सरकार सुटाबुटातलं सरकार आहे आणि जेव्हा त्यांच्या ठिकाणी लोक भेटायला जातात बंगल्यावर तर तासनतास बाहेर उभं ठेवून सुद्धा ते आतमध्ये घेत नाही आणि ते मोठी व्यक्ती असेल किंवा VIP असेल काय असेल त्यांचं ते माहिती नाही काय धोरण असतं, पण त्यांनाच ते आतमध्ये घेतात, सामान्य लोकांना आतमध्ये घेत नाही। ही सगळ्यांचीच तक्रार आहे। दक्षिण पश्चिम विधानसभामध्ये असंही माहिती पडलेलं आहे की जनता आता कोणी नवीन आमदार पाहणार आहे, नवीन चेहरा त्यांना पाहिजे, कारण खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले की इथे दक्षिण पश्चिमच्या जनतेला त्यांचा आमदार आमोरसमोर दिसला नाही, जनतेसमोर आलेला नाही। काय सांगाल? जनतेला नवीन चेहरा लागतोच, पण काम करणारं नेतृत्वही लागतं। चेहरे तर अनेक येतात, पण काम किती करतात दक्षिण पश्चिमसाठी किंवा नागपूरसाठी म्हणा तर जनतेमध्ये किती येतात, जनतेचे प्रश्न किती सोडवतात आणि जनतेसाठी किती काम करू शकतात ही जनताच आता ठरवणार आहे आणि जनता खरोखरच कंटाळली आहे असल्या चेहऱ्यांना आणि मला वाटतं यावेळेला जनता योग्य नेतृत्व निवडणार। विकासाचं पाहिलं की जनतेकडे इकडे विकासाचं कामं पण झाले नाही आहे आणि विकास म्हटलं की एकदम झिरो। काय सांगाल? विकासाची कामं दिसतातच आहे। आता पावसाचाच मुद्दा घेतला आपण तर सगळं विकासाचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि जितकं ते सांगतात की आम्ही इतके कोटी आणले, तितके कोटी आणले, इथे लावले, तिथे लावले, पण ते दिसायला हवं ना, जनतेला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना। जनतेचे तर पैसे सगळे पाण्यातच चालले वाहून आणि मागच्या वर्षी पण तेच झालं, आताही तेच झालं। जनतेला रोजगार नाही आणि परत स्वच्छतागृह नाही, काय पण नाही आहे। अशा सरकारकडनं तुम्ही जनतेचा पैसाच फक्त वाया जातोय। जनता तर इमानदारीने आपला टॅक्स भरतेच आहे, तर जनतेशी असा अन्याय का करतात आणि एवढा अन्याय का, मला हेच कळत नाही आहे। कोणताही जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी जो असतो जनतेच्या एक सामान्य कोणत्याही कामाला तो पाहू इच्छितो, पण आजपर्यंत जो पण जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या वर्षात एवढ्या वर्षात इथे राहिलेला आहे त्यांनी जनतेकडे ढुकूनही पाहिलेलं नाही आहे। आणि एक सांगू इच्छितो की येणाऱ्या विधानसभामध्ये एक असा जनप्रतिनिधी पाहिजे किंवा एक लोकप्रतिनिधी असा पाहिजे की जो सर्वसामान्य जनतेला त्यांना घेऊन चालणारा किंवा त्यांचे कामं काढणारा पाहिजे। आपल्यासोबत होते श्री उषाताई चौधरीजी। नेहमी आपण